गुड मॉर्निंग गाईज, ब्लॉग विथ राहुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्यात आधी आपले जे 100 सबस्क्रायबर झालेत त्या 100 सबस्क्रायबरला खूप खूप सारा थँक्यू। आणि आजचा हा ब्लॉग आहे, हा आपण पुढे कंटिन्यू करतोय। तर त्याआधी आपण माझ्या पार्किंगमध्ये जाणार आहोत, काही सरप्राइझिंगली गोष्टी आहेत। सो वेलकम बॅक गाईज। मी तुम्हाला म्हटलेलं होतं ना, काही सरप्राइझिंगली गोष्टी आपल्याला मिळणार आहेत बघायला। तर हे बघा, गिअरअप झालेले आहेत आणि 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 ही बघा, आपली जी हाफ गर्लफ्रेंड आहे ती पण आता रेडी झालेली आहे। सो आता आपण निघणार आहोत राईडला। सो राईडला जाता जाता आपल्याला खूप जण भेटणार आहेत। सो मित्रांनो, आता आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे। तर आपण आता निघूयात आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज बनवूयात आणि रस्त्यात खूप काही मजा करूयात। सो जोरात बोला सगळ्यांनी, गणपती बाप्पा मोरया, भोलेनाथ की जय। तो गाईज, आता आम्ही पोचले कळवा नाक्याला। अंकुश आलेला आहे, अंकुश सचिन आहे, सचिन अरे चेतन बाळा। तो आता आम्ही निघणार आहे लोणावळ्याला। आजची बाईक राईड आहे, त्या बाईक राईडसाठी आम्ही निघतोय। खूप नॉईज आहे, गाड्या भरपूर आहेत, तर आपण आपला ब्लॉग शूट करूयात आणि हळूहळू पुढे जाऊयात। आता थोड्या वेळाने आपण जाणार आहोत पनवेलला, विशालकडे। तो फायनली गाईज इथे कर्जत फाट्याला पोहोचलो आहे। सगळेजण आता आम्ही इथे जमलेलो आहोत। एकूण एक सगळे जेवढे ठरलेले होते तेवढे सगळे मेंबर्स आलेले आहेत। आता इथून आम्ही लोणावळ्याला जाऊ, पहिला टायगर पॉईंट आणि त्याच्यानंतर मग पावना लेकला। आणि टायगर पॉईंटला थोडासा वेळ होईल आणि नंतर पावना लेकला जाऊया। तर आता इथून आम्ही पुढे जातोय। रस्त्यात चांगले काही सीन्स भेटले तर नक्की घेऊयात आणि बघूयात पुढे अजून काय काय होतंय ते। गाईज, फायनली लोणावळा घाट चालू झालेला आहे। आता आपण लोणावळा घाटाच्या खाली आहोत, म्हणजे जिथे खोपोली गाव आहे त्या खोपोली गावाच्या इथे आहोत। इकडनं आता आपण वरती घाट सुरू करतोय। तरी आज थोडी रश आहे, बघूया आता वरती किती रश आहे ती। हळूहळू आपण आता पुढे चालतोय। आपले मागे सगळे सहकारी आहेत, सगळे मागे आहेत। बघूयात आता आपण हळूहळू पुढे जाऊया। घाटामध्ये पण आता तुम्ही बघताना थोडं फॉग आहे। मला असं वाटतं मगाशी पाऊस येऊन गेला असेल किंवा कसं काय, बट फॉग आहे। इट मीन्स थंडीची चाहूल लागलेली आहे, म्हणजे थोड्या दिवसात थंडी येणार आहे गाईज। खूप मजा येईल, खूप मजा येणार। आता वरती गेल्यावरती पण खूप मजा येईल। आपण ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया। लोणावळा घाट बघा, काय व्ह्यू वाटतं यार, खरंच काय व्ह्यू वाटतोय। फायनली गाईज, टायगर पॉईंटला मी पोचलो आहे। टायगर पॉईंटला एक मागचा पॉईंट होता तो बंद आहे। तो आता कदाचित कोरोनामुळे त्या लोकांनी चालू ठेवला नसेल। तर बघूया नेक्स्ट टाईम कधी येता आलं तर आपण तिथे नक्की जाऊयात। पण आत्ता मी इथे आलो आहे, तर इथलं तुम्ही सीन्स एकदा बघून घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। हे बघा, ह्या सगळ्या व्हॅलीज आहेत,
या व्हॅलीज सगळ्या धुक्यामुळे दिसून येत नाही आहेत. इथे पाऊस पडून गेला असेल, कारण आम्ही जेव्हा रोडवरनं येत होतो ना तेव्हा असं खूप सारा ओला ओला रस्ता होता, त्याच्यामुळे आम्हाला कळून आलं नाही. आणि हिरवगार बघा, हिरवगार बघून खूप भारी वाटतं. आफ्टर लॉकडाऊनची जी प्रोसिजर झाली त्याच्यानंतर सगळेजण घरातच होते. आता घरातनं बाहेर पडल्यानंतर खूप भारी वाटतंय. आता हे बघा इथे भावेश आहे. भावेश हा बदलापूरवरनं आलाय, आपल्यासोबतच आहे, आपला पार्टनर आहे. तर कसं वाटतं भावेश तुला? एकदम मस्त, येऊन एकदम छान वाटतं इथे. ओके. आफ्टर लॉकडाऊन नंतर आपण फर्स्ट राईड आहे आपली ही. ओके आणि एकदम छान गाईज, तुमच्या सगळ्यांना सांगतो की हा आमच्यातला नवीन मेंबर आहे. प्रथमेशला तर तुम्ही सगळे ओळखतच असाल, विशालला पण ओळखतच असाल, आपल्या पहिल्या व्लॉगमध्ये सगळ्यांची ओळख झालेली. तर हा भावेश आहे, हा आपला नवीन मित्र झाला आहे. तर हा पण आता याच्या पुढे आपण जिथे कुठे आपण एक्सप्लोर करू तर हा पण आपल्यासोबत असणार आहे. सो आपण सगळे मिळून एन्जॉय करूया. तर गाईज, लोणावळ्याच्या काही जे व्ह्यूज आहेत त्याचे मी तुम्हाला क्लिप्स बघा तुम्ही, आणि ते क्लिप्स बघून मला सांगा. निघालो टायगर पॉईंटवरनं निघालो तेव्हा जरा पोलीस वगैरे आलेले तिकडे, म्हणून तिकडनं काही निघताना मला शूट करता आलं नाही. तर आता आपण निघालो आहे पावना डॅमला. पावना डॅमचा रस्ता आहे हा थोडासा खराब आहे, सो रात्री वगैरे या रोडला कोणी ट्रॅव्हल करू नका, कारण काय होतं गाडीचे थोडे प्रॉब्लेम होतील. रोड खूप कच्चा आहे, काय ठिकाणी खड्डे वगैरे आहेत आणि जरा जंगलातला रस्ता आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्रिकॉशन बाळगा. बाकी तर आहे नॉर्मल, काय ठिकाणी आहे चांगला रस्ता आहे. पण जेव्हा तुम्ही एंट्री कराल, एंट्री नंतर तर कमीत कमी 15 ते 20 मिनिटाचा रस्ता भरपूर खराब आहे. सो गाईज, आता आम्ही पावना डॅमच्या रोडवरती आहोत. तर बघा केवढं धुक्कं पसरलेलं आहे. वरती तिकडे टायगर पॉईंटला पण धुक्कं होतं. तर ही व्हॅलीचा व्ह्यू बघा तुम्ही. तर आमचा एक पार्टनर येतो आहे, त्याची आम्ही वाट बघतो. बाकी तुम्ही इथे याल तर खूप भारी ऑसम वातावरण आहे, आणि या दिवसात याल तर खूप भारी आहे. फक्त रोड थोडा कच्चा आहे. सो गाईज, आता आम्ही परत लोणावळ्यात आलो आहे. पावना डॅमचा जो प्लॅन होता तो पूर्णपणे फिसकटला. रोड एवढे घाणेरडे होते का आम्हाला ती ट्रिप अर्धवट सोडून यावं लागलं आहे. तर आता आम्ही लोणावळ्यात बसून टाईमपास करतो थोडा वेळ, आणि मग इथून मग आम्ही घरी जाऊ. सो फायनली गाईज, आत्ता घरी पोचलो आहे. अजून कपडे पण नाही चेंज केले, ते बघा मास्क पण जसं तशा हातात आहे. तर जरा फ्रेश वगैरे होतो. आणि आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला सांगायचं तर आजच्या जर्नीमध्ये खूप चांगले एक्सपिरियन्स पण आले. नेचरसोबत आपण गेलो तेव्हा नेचरमध्ये जे चेंजेस असतात ते आपल्याला जवळून बघायला भेटले, आणि काही वाईट एक्सपिरियन्स पण आले. ते वाईट एक्सपिरियन्स मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये सांगेन. आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू.